नमस्कार मित्रांनो, ज्या विषयाबद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे ती खरोखरच तुमच्या सर्वांसाठी एक डार्क सिक्रेट आहे का नाही हे सांगता येणं अवघड आहे। कारण मे बी तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांसाठी ती गोष्ट कॉमन असू शकते। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की पुण्यामध्ये अशा काही शाळा आहेत ज्या शाळांमध्ये 5वी पर्यंत शिकण्यासाठी म्हणजे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जवळपास 1 कोटी रुपयापर्यंत फी भरावी लागते। होय, पुण्यातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांच्या मुलांसाठी पुण्यामध्ये बरेचसे असे इंटरनॅशनल स्कूल आहेत। या शाळा प्रचंड मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसारख्या दिसतात, ज्यामध्ये मोठमोठे स्विमिंग पूल, संगीत विभाग, प्रयोगशाळा, फुटबॉल, टेनिस यासारख्या खेळाचं प्रशिक्षण, बोटिंग, नृत्य अशा खूप सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात। आता या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यावर म्हणे तुमची मुलं आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुशार बनतात। आता तुम्हाला याआधी सांगितल्याप्रमाणे 5वी पर्यंतची इथली फी 1 कोटीच्या आसपास असते। हे कसं मी तुम्हाला आता एका उदाहरणासहित समजून सांगतो। मित्रांनो, हिंजवडीमध्ये अशीच एक मोठी इंटरनॅशनल स्कूल आहे ज्याचं फी स्ट्रक्चर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता। तिथे नर्सरीसाठी जवळपास 4 लाखापेक्षा जास्त फी आहे, LKG साठी 8 लाख फी आहे, UKG साठी सुद्धा तेवढीच फी आहे, क्लास 1 म्हणजेच इयत्ता पहिलीला 10,25,000 फी आहे। आता 1ली ते 5वी पर्यंत दरवर्षी 10,25,000 फी आहे। याशिवाय ट्रान्सपोर्टचा खर्च, कोचिंग क्लासेस, इतरही भरपूर गोष्टी असणार। पण आपण नुसती फी जरी कॅल्क्युलेट केली तरी 5वी पर्यंत जवळपास 75 ते 80 लाखाच्या अराउंड फी जाते। बरं, आता हे झालं एक उदाहरण, पण म्हणतात की यापेक्षा सुद्धा खूप महागड्या शाळा पुण्यामध्ये आहेत। मोठमोठे राजकारणी, मोठमोठे बिझनेसमॅन किंवा मोठमोठ्या सेलिब्रिटींची मुलं या शाळेमध्ये शिकतात। या शाळेमध्ये खूप सारे फंक्शन असतात आणि आपल्या मुलांच्या या फंक्शनसाठी त्यांचे आईवडील या शाळेमध्ये येतात आणि अशा वेळी त्या शाळेची पार्किंग म्हणजे बघण्यासारखी गोष्ट असते। एकापेक्षा एक करोडो रुपयांच्या गाड्याची अगदी लाईन लागलेली असते। मित्रांनो, या शाळेमध्ये IB म्हणजेच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शिकवला जातो। या अभ्यासक्रमाच्या आधारे शिकल्यानंतर मुलांना आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये सुद्धा सहज प्रवेश घेता येतो। मित्रांनो, खूप सारे विदेशी लोक सुद्धा पुण्यामध्ये राहतात आणि त्यांची मुलं या अशा शाळेमध्ये जातात। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल। तुम्हाला या विषयाबद्दल अजून डिटेल काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा। धन्यवाद।